मंडळी नमस्कार. आज आम्ही अशा अनोख्या पर्यटन स्थळाकडे चाललेलो आहे आणि माझ्यासोबत आहेत पांडुरंग माने, शरद सोनवणे आणि डॉक्टर लोहार. आणि आता आम्ही निघालोय डोंगझिराकडे. तर आता आम्ही देवतुळे या गावात पोहोचलोय आणि पुढे आता आम्ही निघालोय डोंगझिरा हे पर्यटन स्थळाकडे. तर बघा आता तुम्हाला दाखवतोय अशा पद्धतीने जावं लागतं त्या ठिकाणाकडे. तर आता आम्ही आमचे सहकारी बघा इथून आता हा नाला आहे तो पार करून जातोय. तर हे आमचे सोनवणे साहेब आणि पुढे गेलेत डॉक्टर बेनके सर. आणि बघा चांगला सुंदर व्ह्यू दिसते आणि पूर्ण सर्व साहित्य घेऊन चालले. पिण्याचं पाणी, जेवणासाठी लागणं साहित्य. तर असं रस्त्याने असं नाला पार करून त्या बाजूला जायचं. त्या बाजून असं पुढे जंगलातून थोडंसं डोंगझिऱ्याकडे पोहोचतो. आम्ही जवळच आलेलो आणि पोहोचलोच आहे. तर बघा आम्हालाही डोंगझिऱ्याच्या ठिकाणी जाण्यासाठी थोडीशी कसरत करावी लागते. तर बघा सर्व आमची टीम आम्ही जवळ पोहोचलेलोच आहेत. बघा कसरत करावी लागते थोडीशी न्यायला. हे आमचे रात्र बघा पाण्याच्या बॉटल्स वगैरे जे लागतात ते घेऊन ते हळूहळू उतरण्याचा प्रयत्न करतात. तरी पाण्यात बाकीचे आमचे साहित्य, कपडे वगैरे सर्व आता बघा नेण्याचे. तर जे तांदूळ वगैरे जे लागणारं साहित्य जेवण बनवण्याचं सर्व असं तिथे साखळी पद्धतीने आम्ही पुढचं आमचं सगळं सामान पुढे पाठवतोय. जेणेकरून कसं मग सहज व्यवस्थित त्या बाजूला जाता येईल. तर एकदम असं सुंदर पर्यटन स्थळ आहे बघा. आजूबाजूला पूर्ण असं कडे कपारे डोंगर आणि त्या डोंगराच्या कड्यावरून मस्त धबधबा वाहतोय. तोच हा सुंदर असा नयनरम्य डोंगझिरा. तर आता तिथं आम्ही जवळजवळ सर्व आलेलो आहोत. बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तर हे बघा असं पूर्ण डोंगरातून पाणी पाझरतंय आणि सुंदर असं दृश्य दिसतं आणि पाणी एकदम छान दिसतंय, स्वच्छ. आणि ह्या धबधब्यात आता आमची सगळी टीम आंघोळ करण्यासाठी आतुर झालेली आहे. आणि आम्ही आता सर्व लाईफ जॅकेट वगैरे घेऊन आलो आहे. जव्हार टुरिझम येथे लाईफ जॅकेट भाड्याने सुद्धा मिळतात. तर तिथून तुम्ही ते लाईफ जॅकेट घेऊ शकताय. तर आम्ही तिथून लाईफ जॅकेटसुद्धा घेतले. जेणेकरून कसं आहे तुम्हाला पोहता नाही तर लाईफ जॅकेट असलेलं अतिउत्तम. म्हणजे कसं थोडीशी आपली ती भीती दूर होते. कारण कसं आहे मग बुडण्याचा एवढा काही हे नाही. आता बघा दाखवते कसं. तर हे बघा सुंदर असं हा धबधबा दिसतोय बघा एकदम छानपैकी. आमच्या जवळ पर्यटन धबधबा आहे आणि एकदम खूप सुंदर कोणी सुद्धा आहे. माहीत नाही परंतु आज मी तुम्हाला छान दाखवतो. कसं आहे ठिकाण सुंदर आहे ना. बघा ती वरून जो धबधबा होतो हा एकमेव असा बारमाही धबधबा आहे. एक काळमांडवी जव्हार तालुक्यातला हा थोडासा असा दुर्लक्षित आहे. तर बघा हे आम्ही 1 तास झालो आहे येऊन. हा एक पक्षी आहे तिथं बघा जणू काही आमच्या साथीलाच येऊन बसला आहे. बराच वेळ तो एखाद तासापासून एकाच जागी ठाम आहे. आणि आमचे बांधव निसर्गपूजक असल्यामुळं इथे दगडाला बघा शेंदूर लावलेलं आहे. म्हणजे एक आमची निसर्गाप्रती प्रेम असते. तर आम्ही इथे मावल्यांचं देवस्थान म्हणून आहे. तर बघा असं सुंदर व्ह्यू आहे बघा. आजूबाजूला मस्त कडे कपारे आहेत आणि झाडं आहेत आणि थोडंसं असं अलिप्त एकदम सुंदर असं ठिकाण आनंद घेण्यासारखं आहे. काळमांडवीला तर नेहमीच जातो परंतु थोडं काळमांडवीला कसं भरपूर गर्दी असते आणि भरपूर पर्यटकसुद्धा येतात. हे थोडंसं निवांत आहे, खूप छान असं. म्हणून आज इकडे आलेलो आहे. तर तुम्हालाही कधी योग आला तर नक्की या डोंगझिऱ्याला तुम्ही या. बघा खूप असं सुंदर दिसतं बघा. आता वरून मस्त पाणी पडते, आजूबाजूला कपारे आहे डोंगरातून म्हणून पाणी पडत असणं खूपच भारी दिसते आणि मनाला प्रसन्न करणारं असं निवांत एकांत असं ठिकाण आहे. तर निश्चित तुम्ही या आणि आनंद घ्या. तर मंडळी हा डोंगझिरा यायला तुम्हाला जर यायचं झालं तर तुम्ही कसं याल
जव्हारून आलं तर जव्हारून तुम्ही जामसरहून पिंटूच्या वाडीजवळून देवतळी आणि सरळ खाली यायचं. सरळ खाली आल्यानंतर तुम्हाला उतरल्यानंतर एक नाला लागेल आणि तिथून वरती सरळ जायचं आणि सरळ तुम्ही डोमझिरापर्यंत पोचाल. तर मंडळी, कसा वाटला हा डोमझिरा धबधबा? आहे की नाही खास? एकदम निसर्गाच्या कुशीत मन प्रसन्न करणारा डोमझिरा. आम्ही सर्व मित्रमंडळी आवर्जून एक दिवस ठरवला, म्हटलं चला जाऊया, आणि योगायोगाने आज आम्ही या डोमझिऱ्याला पोहोचलोच. खूपच असा सुंदर हा डोमझिरा आहे. निश्चित तुम्ही कधी आलं तर या. आम्ही खूपच याच्यात आनंद घेतला. आणि बघा, आमचे आदिवासी बांधव निसर्गपूजक आहेत, ते तुम्हाला आवर्जून पुन्हा सांगते. बघा, हे इथं आपल्या दगडाला बघा शेंद्राचे टिळे लावलेले आहेत आणि इथं एक आमची आध्यात्मिक संस्कृती निसर्गपूजकाची ते दडलेले आहे. तर इथं आमच्या बांधवांनी निसर्गाची पूजा केलेली आहे. इथं आमचे मावल्यांचं राष्ट्रान आहे, मावले देवाचं ठाणं आहे असं सांगितलं जातं आहे. तर असं आहे म्हणजे डोमझिऱ्याचं निसर्ग एकच खूपच असं सुंदर असा अप्रतिम बारमाही वाहणारा धबधबा आहे. तर तुम्हाला निश्चितच इथे प्रसन्न आनंद मिळेल. परंतु आल्यावर तुम्ही एक काळजी घ्या, तर तिथे स्वच्छता पाळा, जेणेकरून परिसर स्वच्छ राहील आणि आपल्याला तिथे प्रसन्न वाटेल. तर हेच एक सांगणं आहे. आमचे सर्वांना विनंती आहे का निश्चित तुम्ही या परिसरात आल्यावर तिची स्वच्छतेची काळजी घ्या. कारण बघा, एकदम इथं गर्दी नसल्यामुळं खूपच सुंदर स्वच्छता आहे. आणि आमचे बघा ते सहकारी पाण्यात लाईफ जॅकेट घालून आनंद घेतात, कारण खूप खोलसुद्धा आहे आणि सुंदरसुद्धा आहे. त्याच्यामुळे जीवाची काळजी घ्या. मंडळी, तुम्हाला आज मी हा डोमझिरा धबधबा दाखवला. हा कसा वाटला? आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि एक कमेंट करा. आणि अशा नवनवीन माहिती करता, पारंपरिक उपचाराच्या माहिती करता माझा रामबाण उपचार चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि त्यातच या पारंपरिक उपचाराबरोबरच मी अशा निसर्गाच्या भटकंतीत किंवा निसर्गाच्या सानिध्यातील धरणं, नद्या, धबधबे किंवा अशा पारंपरिक काही आयुर्वेदिक वनस्पती उपचाराची माहितीसुद्धा मी देत असतो. तर तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांना शेअर करा, जेणेकरून ते ह्या चॅनल बघतील. आता पुन्हा नवीन माहितीसह भेटू पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.